जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून ओला दुष्काळ जाहीर करा, दौऱ्यादरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी। रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी रामदास कदमांची थेट पाठराखण करणं टाळलं, बाळासाहेबांवरील वक्तव्यावर थेट बोलणं टाळलं, जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटावा अशी खंत व्यक्त। पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला जरी मान्यता मिळाली असली तरी अद्याप पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेला मान्यता मिळाली नाही, उद्या मान्यता मिळण्याची शक्यता। अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज विजयादशमी निमित्त पथसंचलनाचा कार्यक्रम होणार। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर, एरंडोल तालुक्यातील कासोदा तसंच अमळनेर आणि चाळीसगाव येथे बच्चू कडूंच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीकडून जाहीर सभा। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला न बोलवल्यानं लक्ष्मण हाके नाराज, जेजुरीतनं आंदोलनाची हाक, ओबीसी आंदोलनाला एकत्र येण्याचं आवाहन। जेजुरीमध्ये मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाणे यावेळी मार्गदर्शन करणार। रत्नागिरीत महाराष्ट्रातील पहिल्या HPV लसीकरणाचा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ, महिलांना कॅन्सरचा स्पर्श होऊ नये ही भूमिका घेणारा राज्यातला रत्नागिरी पहिला जिल्हा, सामंतांनी व्यक्त केल्या भावना। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचं आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन। ही फोटो गॅलरी चिपळूणच्या पर्यटनात आणि सौंदर्यात भर घालणारी, आमदार निकम यांचे गौरवोद्गार। शेतकरी नेते राजू शेट्टी लातूर जिल्हा दौऱ्यावर, पूरग्रस्त भागातील नुकसानीची करणार पाहणी, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची थेट भेट घेणार। नोकरी बदलीचा मोठा ताण झाला असून त्यामुळे कृपया नोकरी बदलीसाठी आमच्याकडे येऊ नका, नोकरदारांना गुलाबराव पाटलांचं आवाहन। रायगडमध्ये शक्ती चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात, रायगडमध्ये ढगाळ वातावरणासोबत पावसाच्या सरी, महाड, माणगाव, श्रीवर्धनसह संपूर्ण दक्षिण कोकण परिसरात पाऊस। शक्तीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना, अरबी समुद्रात घोंघावणारं शक्तीवादळ कोकण किनारपट्टीला धडकणार असल्यानं खबरदारी। जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पात यावर्षी फक्त 60% जलसाठा केला जाणार, प्रकल्पाच्या दरवाजांच्या चाचणीसाठी 40% जलसाठ्याचा होणार विसर्ग। धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब आणि वाशी तालुका परिसराला मध्यरात्री पुन्हा पावसानं झोडपलं, काही ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ते बंद। वाशिम बाजारात नव्या सोयाबीनला कमी दरामुळे शेतकरी निराश, हमी भावाच्या कमी नव्यानं सोयाबीन दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर समाधानकारक नसल्यानं अनेक शेतकरी तोट्यात। भाट शिरपूरच्या बंधाऱ्यावरनं वाहत आहे पाणी, 150 एकर शेत जमिनीचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा भात शेती दमदार झाली तरी पावसाचं सावट, अजूनही भात कापणी सुरू केली नाही, कृषी विभागानं 10 ऑक्टोबर नंतर कापणी करावी अशा दिल्या सूचना। यावल तालुक्यातील किनगाव येथील बाजार समिती मक्याची आवक वाढली, मक्याला मिळतोय 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव। मुंबई गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं, महामार्ग खड्डेमय, त्याची जबाबदारी ठेकेदार, महामार्ग अधिकारी, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनी घ्यावी, ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकरांची मागणी। पूरग्रस्तांसाठी पडळकरांकडून चारा वाटप, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते पाठवला चारा, माऊली हळवणकर यांचा पुढाकार। यवतमाळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक खर्चासाठी मिळाले 48 लाख, वाहतुकीच्या कामाच्या साहित्य खरेदीचा मार्ग मोकळा। गडचिरोलीत 5व्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचं देसाईगंज येथे उद्घाटन प्रसंगी हास्य सम्राट भारत गणेशपुरे यांची उपस्थिती। हिंगोलीतील बोगस शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार तपासणी, हिंगोली जिल्ह्यातील 199 शाळांमधील 2690 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार तपासणी।
साईंच्या चरणी तब्बल 1 कोटी रुपयांचा सुवर्णहार अर्पण. आंध्र प्रदेशातील भाविकांचं साईंना महादान. नाव गुप्त ठेवण्याची दानशूर भाविकांची विनंती. चंद्रपुरात पॉवर कंपनीच्या राखेमुळे पाणी दूषित. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखांचा विरोध. चंद्रपूर जिल्ह्यात 285 उमेदवारांना शासकीय नोकरी. जिल्ह्यात एकाच वेळी अनुकंपाधारक आणि सरळ सेवा भरतीच्या उमेदवारांना नोकरी. मंत्र्यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र. नाशिकच्या राहुड घाट ठरतोय मृत्यूचा घाट. अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पत्रकार स्थानिक नागरिकांनी पुकारला एल्गार. येत्या 15 दिवसात रत्नागिरी शहर खड्डेमुक्त होणार. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांची ग्वाही. यवतमाळमधील मारे गावात लंपी सदृश आजाराची साथ. मार्डी पशुचिकित्सालयाअंतर्गत येणाऱ्या 16 गावात जनावरांना लंपी सदृश आजार. पशुपालक चिंतेत. जळगावात पारोळा येथे शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आली निवेदनं. शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून 50,000 रुपये हेक्टरी भरपाई देण्याची शेतकरी संघटनांची मागणी. धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूनं खळबळ. श्वानांचा मृत्यू कशामुळे? कारण अद्यापही अस्पष्ट. मनपा प्रशासनाला कुठलीही माहिती नसल्याचं समोर. पंढरपुरात ज्ञानेश्वरी चिंतन संमेलन. विठ्ठल मंदिर समितीकडून ज्ञानेश्वरी चिंतन संमेलनाचं आयोजन. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते उद्घाटन. सखाराम बाइंडर या नाटकाच्या 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार. अभिनेते सयाजी शिंदेंची मोठी घोषणा. दिल्लीत झालेल्या सखाराम बाइंडरच्या नाटकाच्या 2 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्त भागाला देण्याची घोषणा. लातूरमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबास बहुजन विकास अभियान कार्यकर्त्यांनी दिली भेट. नरभक्षकाच्या भूमिकेत राहू नका, सरकारला सुनावले खडे बोल. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव आणि आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या महान या भात वाणाला यंदा भरघोस पीक. कृषी अधिकाऱ्यांनी शेतांची केली पाहणी. उत्कृष्ट व्यवस्थापनाचं केलं कौतुक. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेसाठी रस्त्याची मागणी. विद्यार्थ्यांची गांधीगिरी. वेधलं प्रशासनाचं लक्ष. रस्त्यावर लावला ऊस आणि कपाशी. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा धडकणार. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. वाहतुकीत बदल. 400 अधिकारी, हजारो कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. अकोल्याच्या चतारी गावात पवन सरदारचा खळबळजनक प्रकार. चक्क दवंडी पिटवली आणि पोलिसांना बदनाम करण्यासाठी गावात भीक मागितली. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार. यवतमाळ शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे. ये जा करणाऱ्या वाहन चालकांची खड्ड्यातनं वाहन काढताना मोठी कसरत. एकविरा देवी मंदिरात महिलांचे सामूहिक देवी सप्तशती पाठाचं पठण. शारदीय नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजात तीर्थक स्थापनेनं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. तीर्थ स्थापनेला हजारो गुरुदेव संत भक्त उपस्थित. अमरावतीमध्ये रावण उत्सव. 18 वर्षांची परंपरा. आदिवासींकडून अमरावतीमध्ये रावणाची पूजा. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं येत रावण उत्सव होतो साजरा. भुसावळमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं पहिल्यांदा शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन. राष्ट्र सेविका समितीला 89 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची उपस्थिती. गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना निवासी पट्ट्यांचं वाटप. केलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमादरम्यान सर्वांसाठी घरं या मोहिमेला गती. जळगावात अनुकंपावरील गट क व ड संवर्गातील उमेदवारांनी नियुक्ती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक टंकलेखक संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते वाटप. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोडांच्या हस्ते 284 उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण. नवीन अनुकंपा धोरणामुळे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया गतिमान. वाशिमच्या कारंजा शहरात पोलिसांची मोठी कारवाई. अंमली पदार्थांचा दोघांना केलं जेरबंद.
2,36,000चे अंमली पदार्थ जप्त, कारंजा पोलिसांची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातील पैठण शहागड रस्त्यावर ITI कॉलेज जवळ खासगी बस आणि बाईकचा समोरासमोर अपघात, एकाचा मृत्यू. सिंधुदुर्गच्या कनेडी बाजारपेठ ते फोंडाघाट मार्गावर जनावरांची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडला. दोघांविरुद्ध कणकवली पोलिसात तक्रार दाखल. वाशिम जिल्ह्यातील 19 गुन्ह्यांमधील एकूण 286 किलो गांजा केला नष्ट. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार मोहीम यशस्वी. 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दापोडीत खून, एका 24 वर्षीय तरुणाचा लोखंडी कोयत्यानं वार करून खून, दोघांना घेतलं ताब्यात. धानोरा तालुक्यातील खरकाडी इथे 34,500 रुपयांची दारू जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये संयुक्त कारवाई, कल्याण इराणी वस्तीतनं सराईत सोनसाखळी चोर अटकेत. जळगावच्या धरणगाव बस स्थानकातनं ST बसमध्ये वृद्ध महिलेची 3.5 तोळ्यांची सोन्याची माळ लंपास. बसमध्ये चढताना अज्ञातानं लांबवली वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ. नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. गस्ती दरम्यान सिन्नर फाटा परिसरातनं आरोपीला ठोकल्या बेड्या. दिवाळीच्या आधी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी मोहीम सुरू. आतापर्यंत प्राप्त झालेल्या 554 नमुन्यांपैकी 513 नमुने सुरक्षित असल्याचं प्रमाणित. यवतमाळमध्ये जप्तीतील 537 किलो गांजा जप्त. बुटीबोरी MIDC मध्ये गांजा नष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या तोंडावर भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त. अहमदाबादनं आलेल्या 180 किलो मालावर वेदांत नगर पोलिसांची कारवाई. नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर. नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी तब्बल 250 टवाळखोरांवर मोठी कारवाई केली आहे. अकोल्यात ऑपरेशन प्रहारची धडक मोहीम. 15 लिटर गावठी दारू आणि साहित्य असा मुद्देमाल जप्त. वाफोली धरण परिसरात उभ्या असलेल्या एका डंपरमधील 3 बॅटरी चोरीला. अंधाराचा फायदा घेत बॅटरी लंपास केल्याची घटना उघडकीस. चोरटे सराईत असल्याचा अंदाज. मित्राला उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेलेली महिला घरी आलीच नाही. बेरवाडी टाकी कोंड येथून 21 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. चंद्रपुरात भेसळयुक्त अन्नसाठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. 17,26,000 रुपये किमतीचा साठा जप्त. 52 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. अमरावतीत न्यायाधीशाच्या घरी अज्ञात चोरट्यांचा डल्ला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरराज्यीय टोळीला केलं जेरबंद. 21,36,000चा मुद्देमाल जप्त करत 4 आरोपींना अटक. भिवंडीत 2 मित्रांच्या भांडणात एकाचा अपघाती मृत्यू. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनला तक्रार. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भर दिवसा व्यावसायिकाच्या गाडीची डिक्की तोडून 2.85 लाख लंपास. क्रांती चौक उस्मानपुरा रोडवरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या यावल तालुक्यातील अंजाळ येथे मोर नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार. सिंधुदुर्गात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून झालेला अपघात. परोळे येथील गव्हाणवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. त्यापैकी अजून 1 पर्यटक बेपत्ता. शोध मोहीम अजूनही सुरूच. वर्ध्यात एकाच दिवशी 2 खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरला. वर्ध्याच्या पुलगाव येथे तर दुसरा हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर गावात घडला खुनाचा थरार. वर्ध्यात देवी विसर्जनाच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर धारधार शस्त्रानं हल्ला. 2 गटात झालेला वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला. वर्ध्याच्या हिंगणघाटातली घटना. नवी मुंबई उळवेतील दुकानात भीषण आग. सिलेंडरचा स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गातील वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. त्यापैकी अजून 1 पर्यटक बेपत्ता. शोध मोहीम अजूनही सुरूच.
वर्ध्यात एकाच दिवशी 2 खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरला। वर्ध्याच्या पुलगाव येथे तर दुसरा हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर गावात घडला खुनाचा थरार।